पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज सांगोला येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी व्यासपीठावर खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते। या सभेत बोलताना खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगोला तालुक्यात नीरा देवधर धरणाचे पाणी मिळावे म्हणून केलेल्या यशस्वी पाठपुराव्याची माहिती देत मान नदीला पाणी वाढवून घेतल्याचं सांगितलंय। तर मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीका करीत ग्रामपंचायतीपासून सारी पदे मोहिते पाटलांना आपल्या घरात असावी असं वाटतं। धैर्यशील मोहिते पाटलांवर 31 गुन्हे आहेत, त्यांना भाजपच तिकीट मिळालं नाही, त्यामागे त्यांचे ॲफिडेव्हिट आहे असं खासदार निंबाळकर म्हणाले। हजारो कोटींचा भ्रष्टाचार असल्याचं सांगत त्यांच्या अनेक संस्थांची नावे घेत खरपूस टीका केली आहे। राहिला असल्या क्षमा करावी। बापूंच्या बरोबर नानींचं नाव या ठिकाणी घ्यावं लागेल। तुमच्या आमच्या सर्वांच्या रिंकूताई म्हणजे आमच्या नानी काकी साहेब, मी सांगोल्यामध्ये गेले 7-8 दिवस कंटिन्यू फिरतो आणि मी लोकांना मतं मागण्याच्या ऐवजी आशीर्वाद गोळा करत फिरतो, कारण हेच भविष्याचं आमचं भांडवल आहे। लोक एवढ्या प्रेमाने एवढे स्वागत झाले, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आशीर्वाद मिळतात साहेब, कारण प्रत्येक फाईल नुसते शब्द नव्हे तर प्रत्यक्षात लोकांना तुम्ही दिलेल्या पाण्यामुळे लोकांच्या डोळ्याला पाणी आणणारं पाहिलेलं आहे। रणजितसिंह निंबाळकर, शहाजी बापू आणि दीपक आबांनी आम्ही पाहिलेलं आहे। कधी 60 वर्षात 70 वर्षात त्यांना एवढी प्रसन्नता नव्हती, पण उभ्या दुष्काळात जिथं टँकर लागायचे तिथं नदी व्हायचा करिश्मा केवळ महाराष्ट्रात तुमच्या आणि तुमच्या कृपेमुळे या ठिकाणी नदी व्हायचा करिश्मा झाला। आणि आम्ही सगळे कृतज्ञ झालो साहेब। आम्ही शब्द दिलता की निवडणूक पाण्याच्या प्रश्नावर लढणार नाही, मग ती फलटणला शब्द दिलेला पूर्ण झाला, मान खटावला जया भाऊ इथे उपस्थित आहेत तो पूर्ण झाला, सांगोल्याला पूर्ण झाला, करमाळ्याला पूर्ण झाला, माळशिरसचा पूर्ण झाला आणि माढ्याचाही पूर्ण झाला। सगळ्या मतदारसंघामधले पाण्याचे प्रश्न, सिंचन योजना सर्वाला मंजुरी केली। आम्ही तुम्हाला त्रास दिला, आम्हाला मान्य आहे साहेब, सातत्याने पाण्याच्या योजनासाठी आम्ही रात्र असू दिवसा असू ही फाईल इथं आणली तिथं आणली, सातत्याने आम्ही तुमचा पाठपुरावा केला। बापूंचे गुडघ्याच्या वाटीचे छकले पडले, पण केवळ निवडणुकीच्या जोपर्यंत गुलाल पडत नाही तोपर्यंत ऑपरेशन लांबवले बापूंनी। मी त्याला 6 महिन्यापासून सांगतो हे सगळ्या योजना होतील बापू, प्रवास थांबवा, 1 महिन्यामध्ये ऑपरेशन करून परत विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला तयार व्हायचंय। पण बापूंनी काय ऐकलं नाही। लोक आधी लगीन कोंडण्याचं म्हणून बापूंनी पायाचा आजार बाजूला ठेवत या निवडणूक स्वतःच्या शिंगावर घेऊन करतात। माझं आधी दीपक आबांचं कधी निवडणुकीचं तंत्र हाताळताना कधी मी बघितलं नव्हतं, पण दीपक आबांचं तंत्र एवढी मायक्रो मॅनेजमेंट मला शिकण्यासारखी आहे। कुठल्या भागामध्ये कुठल्या कार्यकर्त्यांनी काय करावं आणि निवडणुकीच्या दिवसापर्यंत निकालापर्यंत मी नियोजन दीपक आबांनी करून ठेवलंय। भाऊसाहेब रुपनवर असतील, चेतनसिंह केदार असतील, आमचे संवाददाते असतील, शिवाजीराव घेरडे असतील, आमचा अतुल मालक असतील, हिप्परकर असतील, माझे सर्व नागणेताई असतील, सर्वांनी ताकदीने निवडणूक खांद्यावर घेतलेली आहे। मला वाटतंय की आपण सर्वांनी मिळून जर ठरवलं तर बहुतांशी हा सांगोला तालुका या माढा मतदारसंघामधलं उच्चांकी लीड देईल। आणि मित्रांनो मला सांगा, नुसते पाण्याचे प्रश्न सुटले का? रस्त्याचे प्रश्न सुटले का नाही? सांगोल्यावरनं मंगळवेढ्याला जावा हायवे झाला का नाही? सांगोल्यावरनं पंढरपूरकडे झाला हायवे झाला का नाही? सांगोल्यावरनं सांगलीला जावा आणि आता महूदकडे जाणारा रस्ता मार्गी लागला का नाही? लागला ना मार्गीला?
आज बुधिया तलावाचा प्रश्न पाणी भरायचा कायमस्वरूपी संपलाय, चिंचोलीचा प्रश्न संपलाय आणि गेले 5 वर्षामध्ये साहेब आम्ही असं नियोजन केलं की टेलला पाणी देऊन सांगोला तालुका कधीच भिजायचा नाही. काही मंडळी फलटणच्या आणि सांगोल्याच्या मधली सांगोल्यावर जाणीवपूर्वक अन्याय करायचे आणि सांगोला भिजवायचं. पहिल्या प्रथम 5 वर्षामध्ये या नीरा उजव्या कालव्याचे फाटे फुटले. एवढं पाणी या सांगोल्यामध्ये देण्यात आलं. आज 8-10 टीएमसी पाणी कमी आहे. त्यामुळं थोडा पाण्याला ताण आहे, पण तरी सुद्धा आम्ही कॅनल इन्स्पेक्टर आम्हीच, पाटकरी आम्हीच, जे काय करायचं रात्रभर कॅनलच्या फाट्याचं नियोजन करायचं काम खासदार आणि आमदार या ठिकाणी बसून करावं लागतंय. पण तरी सुद्धा प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक फाट्याची, प्रत्येक शेतकऱ्याची, प्रत्येक कोपऱ्याची काळजी घेत आज या सांगोला तालुक्याचं प्रचंड चांगलं नियोजन झालं. मित्रांनो, मला एक सांगायचंय, मी आज देवेंद्रजींना ऐकायचंय. मी प्रत्येक ठिकाणी माझा आवाज येत नाही, जवळ येतो. आज आपल्याला देवेंद्रजींना ऐकायचंय, पण मी मागच परवा दिवशी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला मान नदीचा विषय माहिती. तुम्ही सगळ्यांनी मागे एक 6 महिन्यापूर्वी आपण आढावा बैठक घेतली होती. आढावा बैठक घेतल्यावर सगळ्यांनी म्हटली मान नदी प्रभावित झाली पाहिजे, सगळ्यांची इथं मान नदीला दर्जा मिळाला पाहिजे. मी आणि बापू आम्ही इथंच बसलो होतो आणि बापूंना म्हटलं आता हे काहीतरी आपल्याला करावं लागतंय. फेर जल नियोजनामध्ये मान नदीला पाणी वाढवून घेतलं आणि जेवता डॉक्टर परेश खंडागळ्यांच्या इथं आम्ही जेवाय बसलो होतो. फोन आला, लगेच निघावं लागतंय, तुम्ही निघणार आहे असं कळलं तर जेवता ताटावून आम्ही दोघं उठलो आणि बापूंना म्हटलं आपल्याला मुंबई गाठावी लागते यांची. आणि मग मुख्यमंत्री मोदयांची गाठ घेतली. मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या की आपल्याला एक टीएमसी आणि बंधारे भरण्यासाठी 6 टीएमसी. म्हणून मगाशी मी साहेबांना सांगितलं, देवेंद्रजींना या ठिकाणी सांगितलं की माढा मतदारसंघामधलं सर्वात जास्त पाणी कुणी आणलं वाटत असेल तुम्हाला, मानमध्ये गेलं, फलटणमध्ये गेलं, तर ते कुठं गेलं नाही. या ठिकाणी सांगोल्याच्या मातीमध्ये सर्वात जास्त पाणी मिळालं आणि सर्वात जास्त सिंचन योजनेचा लाभ या सांगोला तालुक्याला मिळणार आहे. आणि आता मान नदीला पाणी यायला पाणी तर कागदावर मंजूर झालं होतं, पण टेंबूमध्ये पाणी शिल्लक नव्हतं. मग नवीन प्रयोग केला आणि कोयना धरणातनं पाणी आपण टेंबूला दिलं, म्हणजे गॅप भरून काढला. 500 क्युसेक्सनी गॅप भरून काढला. बापूंचा मला फोन आला, मी लोणंदच्या इथं कोरेगाव म्हणून फलटण तालुक्यातलं गाव आहे, त्या ठिकाणी सभेमध्ये होतो. बापूंचा फोन आला, काय झालं तरी मान नदी चालवावी लागती. मी म्हटलं 6:30 वाजता तुमचा आणि फडणवीस साहेबांचा मी फोन करून देतो. बराबर मी सभा सोडली आणि 6:30 वाजता फोन करून देतो. आज कृष्णेचं पाणी टेंबूमध्ये जाते, टेंबूचा गॅप भरून पाणी सांग मान नदीमध्ये येतंय. पाणी कुठं, कोयना कुठं, महाबळेश्वरच्या पायथ्याशी. कोयनेचं पाणी कुठं जातंय आणि कुठलं पाणी कुठं येते, पण पाणी मिळवण्यासाठी, पाणी आणण्यासाठी इच्छाशक्ती लागते. ती इच्छाशक्ती दाखवल्यामुळे आज सांगोला तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न मिटतो. साहेब, या विरोधामध्ये एवढा या ठिकाणी अभाव होता. या मतदारसंघामध्ये देशाचे नेते शरद पवार साहेबांनी या ठिकाणी निवडणूक लढवली. मी परवाच्या भाषणामध्ये मी सांगितलं की शरद पवार साहेबांचं राजकारणातलं वय 50-55 आहे आणि मी 42व्या वर्षी खासदार झालोय. माझं वय पण नाही, माझा अनुभव पण नाही. शरद पवार साहेबांच्या राजकीय ज्ञाना एवढं नखाचं सुद्धा मला नॉलेज नाही. शरद पवार साहेबांनी याच ठिकाणी सांगितलं होतं की मावळत्या सूर्याची शपथ घेऊन सांगतो की सांगोल्याचा पाणी प्रश्न मिटवल्याशिवाय राहणार नाही. पण शरद पवार साहेबांनी या ठिकाणी बंधारे बांधला नाही. उलट नीरा देवघरचं हक्काचं पाणी बारामतीला घेऊन गेले आणि त्या बारामतीचं पाणी माघारी आणण्याकरता आमची 1.5 वर्ष माघारी, बापूजी आमची त्या ठिकाणी 1.5 वर्ष गेली. मग दिलं तर काहीच नाही, पण या उलट पाणी घेऊन बारामतीला गेले, निवडून या ठिकाणी आले आणि मातीशी गद्दारी करून पलीकडे पाणी बारामतीला घेऊन गेले. मला असं या ठिकाणी सांगायचं की या ठिकाणी वेगवेगळे विषारी प्रयोग घेऊन येतात. शरद पवार साहेबांनी या ठिकाणी सभा घेऊन सांगावी की मी मान तालुक्यामध्ये एवढे बंधारे बांधले, ह्या नदीचं काम केलं, ही उपसा सिंचन योजना मार्गीला लावली.
पवार साहेबांनी यातलं कुठलंही जाहीर सांगितलं तर पवार साहेबांना निवडणूक सोडून मी या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी सत्कार करायला तयार आहे. पण दुर्दैवाने यातलं कुठलीच गोष्ट पवार साहेबांच्या 50 वर्षाच्या आयुष्यात आश्वासनापलीकडे काय झालं नाही. दिलं आम्हाला काय दिलं साहेब, मराठा समाजाकडे जायचं, मराठा समाजाला सांगायचं की बाबा मराठा समाजातल्या लोकांना सांगायचं तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. गपचुपीत माळी समाजाकडे जायचं, माळी समाजाला सांगायचं तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. धनगर समाजातले नेते घरी बोलून घ्यायचे आणि म्हणायचे आरक्षणासाठी तुम्ही लढा उभा करा. करायचं काय, जातीपातीमध्ये इलेक्शन आलं की विष कालवायचं, आरक्षणाचं भूत उभं करायचं. म्हणजे विकासाचे मुद्दे, आज एवढं पाणी आलंय, एवढे रस्ते आलेत, एवढा विकास झाला, हे सगळे मुद्दे लोक आरक्षणाच्या नावाखाली विसरून जातात आणि जातीपातीची भांडणं उभा करून त्याचा फटका आपल्याला विद्यमान सरकारच्या विरोधात म्हणतात. साहेब, आरक्षणाचा मुद्दा आला, कुठल्या आला की लोकांचं मत ऑटोमॅटिक सरकारच्या विरोधात बनवायचं. एवढं मात्र पवार साहेबांना तंत्र सगळ्यात जमलं, जे आम्हाला तुम्हाला कधीच आयुष्यात जमणार नाही. त्या एवढं तंत्र पवार साहेबांना चांगलं जमलं. पवार साहेबांना माहिती भांडणं कशी लावायची, जातीजातीत विष कसं कालवायचं. मग मराठा समाजाला आरक्षण द्यायचं होतं तर अण्णासाहेब पाटलांनी त्यावेळेस सांगितलं होतं पवार साहेबांना की मला जर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर मी गोळी घालून घेईन. अण्णासाहेब पाटलांनी त्या ठिकाणी गोळी घालून घेतली, तरी पवार साहेबांनी काय केलं नाही. पवार साहेबांनी काय केलं, 14% आरक्षण 50%वर नेऊन ठेवलं. त्यावेळेस मराठा समाजाची त्यांना आठवण आली नाही. ज्या उद्धव ठाकरेंना बरोबर घेऊन आज पवार साहेब या ठिकाणी फिरतायत, करोडो लोकांचा मोर्चा त्या ठिकाणी मराठा बांधवांचा मुंबईमध्ये निघाला. माझ्या माता बहिणी त्या ठिकाणी होता, मराठा समाजाचा आमचा मुकमोर्चा होता. साहेब, या उद्धव ठाकरेंच्या वृत्तपत्रांनी त्याला मुकामोर्चा केला, त्याला अश्लीलता आणली आणि सगळ्या मराठा बांधव भगिनींचा अपमान करण्याचं काम त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी केलं. मग मला सांगा, उद्धव ठाकरेंच्या बरोबर असं मराठा समाजाचा अपमान करायचा असेल तर बापूंनी त्या ठिकाणी 96 कोटी मराठा त्या ठिकाणी थांबल कसा? त्यांना शेवटी स्वतःला, संसाराला, लोकांना तोंड दिलं. जर माया भगिनींची इज्जत नाही उद्धव ठाकरे करू शकत किंवा त्यांचा सामना करू शकत, की स्वावलंबी मराठा नेता त्या ठिकाणी थांबू शकला नाही, म्हणून त्या ठिकाणी गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घ्यावा लागला. मी तुम्हाला आज साहेबांना भाषण करायचंय, पण मला 2 गोष्टी सांगणार आहे. साहेब, मी काल सांगोल्याच्या सभेमध्ये मी सांगितलं की परत या ठिकाणी उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब आले तर बापूंना, आबांना मी सांगितलं की तुमच्या स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी त्यांना स्टेज घालून द्या आणि स्टेज घालून घेताना स्पीकर मंडप द्या. पण प्रास्ताविक करणारा माणूस, सांगोला तालुक्यामधला प्रास्ताविक करणारा माणूस शोधा की ज्यांनी मोदीजींनी दिलेलं कोविडचं इंजेक्शन घेतलं नाही पाहिजे, मोदीजींनी दिलेलं 6,000 रुपयाचा लाभ नाही घेतला पाहिजे, तुम्ही दिलेला 6,000चा लाभ नाही घेतला पाहिजे, मोफत गेले 4 वर्ष मोफत अन्नधान्य रेशनिंगच्या कार्डवर मिळते ते घेतलं नाही पाहिजे, घरकुल नाही घेतलं पाहिजे, उज्ज्वला योजनेचा लाभ नाही घेतला पाहिजे, आयुष्यमान भारत योजनेचा लाभ नाही घेतला पाहिजे, तुम्ही दिलेल्या हायवेवरून चाललं नाही पाहिजे, मोदीजींनी दिलेल्या केंद्रीय जल जीवन योजनेचं पाणी नाही पिलं पाहिजे, बापूंनी आम्ही आणलेलं या पाण्याचं पाणी शेतीला नाही दिलं पाहिजे. असा माणूस हुडकून त्यांच्या हस्ते पवार साहेबांचा सत्कार ठेवा. आणि कारण पवार साहेबांनी समोर उमेदवार असणारा, विरोधी उमेदवार असणारा, साहेब आपण मागच्या महिन्यापर्यंत एकत्र तुमचं जेवण जेवत होते, त्यांचं जेवण जिरलं पण नाही. रात्री ताटाला भोकं पडणारी ही औलाद, यांच्याविषयी जास्त बोलायचं नाही. गद्दारी यांच्या नसानसात भरलेली आहे. घरात ग्रामपंचायत सदस्य, त्यांच्याच घरात जिल्हा परिषद सदस्य, घरात आमदारकी, घरात कारखान्याचे चेअरमन. उद्या शिपायाचं पद जरी ग्रामपंचायतीत भरायचं झालं तर एखादा मोहिते पाटील त्या ठिकाणी आणून उभं करतील. यांना सर्वसामान्य माणसासाठी काय नकोय. आणि यांचं कॅलेंडर काढलं, यांचं अॅफिडेव्हिट काढलं तर आपल्याला लक्षात येईल की धैर्यशीलच्या नावावर 31 गुन्हे आणि 31 गुन्ह्यामध्ये असं लिहिलंय की लोकांची फसवणूक केली, लोकांना पैसे दिले नाही. मी नाही लिहिलं, त्यांनी स्वतःच्या अॅफिडेव्हिट मध्ये डिक्लेअर केले. 31 त्यांच्यावर त्याचे गुन्हे आहेत, मारहाणीचे गुन्हे आहेत, बाकी याच्यापेक्षा वेगळे गुन्हे आहेत, 307चे गुन्हे आहेत. असा गुन्हेगार माणूस शरद पवारांना आदर्श उमेदवार म्हणून सापडला आणि अशा आदर्श उमेदवाराला ते सगळीकडे घेऊन फिरतायत. त्यांना तिकीट का नाही मिळालं त्याचं कारण त्यांचं अॅफिडेव्हिट आहे. भारतीय जनता पार्टीला उमेदवार शोधताना सगळ्या निकषामध्ये बसणारा उमेदवार पाहिजे. त्यांना एका घरात सगळ्याचं केंद्रीकरण नको पाहिजे होतं. मी तर साहेबांना सांगितलं होतं की जो उमेदवार देईल, आम्ही प्रशांत मालक साक्षीला जया भाऊ बापू आहेत, जो उमेदवार येईल त्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे आम्ही त्या ठिकाणी काम करू.
आम्ही कमळाच्या चिन्हावर मदत करू, आम्ही कुणाला उमेदवार द्या असं जाहीर सांगितलं होतं. पण ह्यांना सगळी सत्ता स्वतःच्या वाड्यामध्ये केंद्रित करायची होती, लोकशाही दाबायची होती आणि हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार ज्या वेगवेगळ्या सुमित्रा पतसंस्था बंद पडली आहे, विजय पतसंस्था बंद पडली, त्यांची रत्नप्रभा बँक पडली, विजय कारखान्याचे देणं दिले. आज हजारो लोकांच्या शेतकऱ्यांचे देणं द्यायचंय, ते देणं त्यांना देता येत नाही म्हणून सत्तेच्या मार्गातून त्यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी ही त्यांना सत्ता हवी आहे. या सोलापूर जिल्ह्याचा आणि माढा लोकसभेचा विकास करण्यासाठी नाही. विकास करायचा असेल तर 50 वर्ष सत्ता त्यांच्या घरात होती. रणजितसिंह मोहिते पाटील स्वतः खासदार झाले होते. एक बंधारा तरी रणजितसिंह मोहिते पाटलांनी मांडला का? रेल्वेचा प्रश्न प्रलंबित होता, रेल्वेचा प्रश्न सोडवला का? नीरा देवगरचा प्रश्न सोडवला का? सांगोला उपसा सिंचनचा प्रश्न सोडवला का? फक्त लोकांना भावनिक करायचं. पवार साहेबांचे चेले हे तयार झालेले चेले, त्या चेल्यांना कसं विष लोकांच्या मध्ये करायचं हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. पण मला माहितीये की सांगोला तालुका या विषारी प्रयोगाला बळी पडणार नाही आणि जेव्हा मतपेट्या फुटतील त्यातून फक्त या सांगोला तालुक्यामधलं कमळ आणि कमळच दिसेल अशी खात्री मी सांगोला तालुक्याच्या वतीने आपल्याला देतो आणि आपले मी या ठिकाणी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. सांगोल्याच्या भाळ्यावरचा दुष्काळ पुसण्याचं काम